तर ह्या प्रश्नमालिकेतील आपला हा दुसरा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये विचारले 3280 रुपयांची खरेदी किंमत व 3470 रुपये विक्री किंमत असलेल्या व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल? आता नफा नफा हा कायम खरेद नफा हा विक्री किंमत वजा खरेदी किंमत असा असतो. तर तोटा हा कायम खरेदी किंमत वजा विक्री किंमत असा असतो. याच्यामध्ये नफा केव्हा होतो? जेव्हा खरेदी किंमतीची व्हॅल्यू खरेदी किंमत ही खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा छोटी असते आणि तोटा तेव्हा होतो जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा मोठी असते. तर याच्यामध्ये विचारलेल्या प्रश्नानुसार 3200 याच्यामध्ये 3470 ही याची विक्री किंमत आहे आणि 3280 ही खरेदी किंमत आहे. याच्यामध्ये खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा छोटी असल्यामुळे याच्यात फायदा होतोय व तो फायदा हा ₹190 होतोय. त्याच्यामुळे ₹190 फायदा ऑप्शन 3 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर दुसरं, पुढीलपैकी कोणता अपूर्णांक सर्वात मोठा आहे? अशा ज्यावेळेस अपूर्णांक विचारतील तेव्हा त्याच्यात प्रयत्न करा की ऑल्वेज तो पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्ट करता येईल. मग 4/5 याला जर दोन्ही संख्येला 20 न गुणलं तर आपली व्हॅल्यू येईल 80/100 म्हणजेच यालाच आपण 80% म्हणू. पुढं 17/20 यालाच आपण जर 5 न गुणलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल 17/85/20 म्हणजे हीच 85%. पुढं 16/25 म्हणजे याला जर आपण 4 न गुणलं दोन्ही तर 16/64 डिवायडेड बाय 25/100 म्हणजे हीच किती झाली 64%. पुढं 31/50 याला जर आपण 2 न गुणलं तर 31 दुनी 62, 50 दुनी 100 म्हणजे 62%. तर याच्यातील बघितल्यानंतर 85% हा सर्वात मोठा नंबर असल्यामुळे आपल्याला आपलं जे उत्तर आहे ते 17/20 हे 2 नंबरचा ऑप्शन हा बरोबर उत्तर आहे. थँक यू.